नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अमरावती शहर व जिल्हा घटकाच्या वतीने आयोजित परशुराम रत्न 2026 आणि गुणवत्ता विद्यार्थी गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात श्री नागेश्वर मंदिर कोल्लटकर कॉलनी इथे पार पडला. नूतन विदर्भ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नीनाद सोमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग, साहित्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 मान्यवरांना परशुराम रत्न 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह, शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला. यावेळी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 80% अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवत्ता विद्यार्थ्याचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच MBBS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉक्टर श्लोक मिश्रा आणि डॉक्टर सेजल वाजपेयी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात नीनाद सोमन यांनी समाज संघटन आणि एकतेवर भर देत ब्राह्मण समाजाच्या विविध शाखा आता एकत्र येत असल्याचे सांगितले. सामाजिक एकतेच्या बळावर सक्षम नेतृत्व निर्माण होईल आणि समाजाची अखंडता टिकून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोना चिमोटे यांनी समाजात भाषेच्या आधारावर कोणतेही मतभेद नसावे असे आवाहन केले. शिक्षण, संस्कार आणि पारंपरिक मूल्यांच्या जतनापासून समाज अधिक सक्षम होईल असे त्या म्हणाल्या. यावेळी श्री नागेश्वर मंदिर संस्थानाचे अध्यक्ष नितीन कोल्लटकर आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर शशांक दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भगवान श्री परशुराम शोभायात्रेत विठ्ठल रुक्मिणीची सजीव झाकी सादर करणाऱ्या अंबर मिश्रा आणि अस्मिता मिश्रा यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. प्रवीण जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निकिता शुक्ला यांनी केले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करा वुमेन्स 24 चॅनलला. धन्यवाद.